हॅलो स्टुडंट. तर कंपनी फायनल अकाउंटमधला पहिला टॉपिक आणि त्या पहिल्या टॉपिकचा पहिला प्रॉब्लेम आज मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामध्ये बघा, मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम सेंड केलेला आहे बघा, विशाल लिमिटेडचा. त्या प्रॉब्लेममध्ये तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे या संदर्भातला हा माझा व्हिडिओ आहे. ओके, बघा, मी तुम्हाला प्रॉब्लेम पहिला सेंड केला, त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेममध्येच पुढे लिहून पाठवले होते की कुठचा आयटम कुठच्या ग्रुपला कुठच्या हेडला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल ॲडव्हान्सेस टू एम्प्लॉई ॲडव्हान्सेस टू एम्प्लॉई कुठे येणार, तर शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे काय काय इन्फॉर्मेशन असणार आहे, तर ट्रायल बॅलन्स दिलेलं असणार आहे आणि त्याचे ॲडजस्टमेंट असणार आहे. हा फक्त बेसिक प्रॉब्लेम घेतला आहे मी, त्यामध्ये फक्त ट्रायल बॅलन्स दिला आहे आणि त्याच्यावरनं बॅलन्स शीट फक्त पोस्टिंग करायची आहे, बॅलन्स शीट करायची आहे. ओके, असा एकदम बेसिक सिम्पल प्रॉब्लेम घेतलेला आहे. त्यामध्ये बघा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2017 2 कॉलम आहेत, डेबिट आणि क्रेडिट, डेबिट साईडला आणि क्रेडिट. माझ्यामध्ये काय बेसिक लक्षात ठेवायचं आहे, जेवढे काही डेबिटचे आयटम असतात, डेबिट बॅलन्स जे असतात, तुम्हाला मी याआधी पण सांगितलं असेल, ऑल डेबिट बॅलन्स जे काय असणार ते एकतर असेट साईडला जाणार आहेत किंवा एक्सपेन्सला जाणार आहेत. मग आता फक्त बॅलन्स शीट करायची आहे, म्हणजे डेबिट साईडचे जे काय आयटम्स आहेत ते असेट साईडला जाणार आहे सर्व आयटम. ओके, आणि क्रेडिट साईडचे जे काही आयटम आहेत, ऑल क्रेडिट बॅलन्स इज ट्रान्सफर टू लायबिलिटी, ऑल क्रेडिट बॅलन्स लायबिलिटी असणार आहे सगळे. क्रेडिट साईडला आहेत ते तुमचे लायबिलिटी जाणार आहेत आणि जे डेबिट साईडला आहेत ते असेटला जाणार आहेत. मग त्यामध्ये एक एक आयटम मी तुम्हाला लिहून दिला आहे, त्याप्रमाणे तुम्ही लिहिला असेल, नाही लिहिला असेल तर परत बघून तो लिहून घ्या आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करा. मग बघा, ॲडव्हान्सेस टू एम्प्लॉई, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, कॅश ॲट बँक, कॅश अँड कॅश इक्विवॅलंट्स या ग्रुपला जाणार आहे. कॅश अँड कॅश इक्विवॅलंट, फर्निचर अँड फिक्चर्स कुठे येणार आहे, फिक्स असेट, टँजिबल फिक्स असेट, TFA, इनटँजिबल फिक्स असेट, टँजिबल, मग टँजिबल फिक्स असेटमध्ये जाणार. प्रिमायसेस, इनटँजिबल फिक्स असेट, पेटेंट्स, इनटँजिबल फिक्स असेट, पेटेंट्स, प्रिमायसेस फिक्स असेट, पेटेंट्स, इनटँजिबल फिक्स असेट. एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स, एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर, जेव्हा आपण शेअर इश्यू करतो तेव्हाचे जे काही एक्सपेन्स आहेत ते जातात अदर नॉन करंट असेट्स, असेट साईडला हेड आहे बघा, फिक्स असेटच्या वगैरे खाली अदर नॉन करंट असेट तिकडे जाणार आहेत. ट्रेड रिसिवेबल, ट्रेड रिसिवेबल म्हणजे तुमचे डेटर्स, बिल्स रिसिवेबल, ते ट्रेड रिसिवेबल जे काय असतील ते त्यांनी दिलं आहे. ट्रेड रिसिवेबल कुठे येणार, ट्रेड रिसिवेबलसाठी स्पेसिफिक हेड आहे तुमच्याकडे, करंट असेट्समध्ये ट्रेड रिसिवेबल म्हणून हेड आहे. ॲडव्हान्स टॅक्स, आता हा जो आयटम आहे ॲडव्हान्स टॅक्स तुम्हाला मी लिहून दिला आहे, त्याच्यामध्ये लिहून दिलं होतं की शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला जाणार आहे. पण यामध्ये लक्षात ठेवा काय करायचं आहे, इकडे ॲडव्हान्स टॅक्स असतो. ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय, आपल्या पास्ट एक्सपिरियन्सवरून आपण काही टॅक्स ॲडव्हान्स भरतो. म्हणजे मागच्या आपल्याला एका वर्षभरासाठी बा आमची टॅक्सची लायबिलिटी 1.5 लाख 2 लाख रुपये एका वर्षाची येते किंवा 5 लाख येते. मग त्यावेळी काय करतं गव्हर्नमेंट सांगतं, जर तुमची समजा टॅक्सची लायबिलिटी 1 लाख येत असेल, ओके 1 लाख येत असेल, तर त्यावेळी गव्हर्नमेंट काय म्हणतं की तुमची 1 लाख दरवर्षी टॅक्स लायबिलिटी येते. म्हणजे प्रत्येक वर्षी कॉमन नसणार आहे, काही वर्षी 1 लाख असेल, काही वर्षी 1,20,000 होईल, तर काही वेळा 80,000 पण होईल, कमी पण होईल. मग त्यावेळी पण तरी पण बेसिक जे काय ॲव्हरेज आहे तुमचं कॉमन राहणार आहे, तेवढा टॅक्स तरी तुम्हाला भरावा लागणार आहे, रेग्युलर इन्कम तेवढं राहणार आहे. मग त्यासाठी गव्हर्नमेंट काय सांगते की तुम्ही ते 4 इन्स्टॉलमेंटमध्ये टॅक्स भरा, 4 इन्स्टॉलमेंटमध्ये टॅक्स भरायचा. मग तो असतो ॲडव्हान्स टॅक्स. म्हणजे तो पहिला 15 जूनला भरला जातो, नंतर 15 सप्टेंबर, नंतर 15 डिसेंबर आणि 15 मार्च, असे 4 इन्स्टॉलमेंटच्या डेट दिलेल्या आहेत गव्हर्नमेंट. मग त्यापैकी त्यांनी हा ॲडव्हान्स टॅक्स भरला आहे, म्हणजे तुमचं इन्कम कॅल्क्युलेट होण्याआधी टॅक्स भरलेला आहे, ॲडव्हान्स आगाऊ टॅक्स भरलेला आहे, तो आहे 50,000. ओके, तो जाणार आहे अदर करंट असेट्स. पण जर काही वेळा आता ह्याच्यामध्ये काय आहे, ॲडव्हान्स टॅक्स आणि इकडे लायबिलिटी साईडला प्रोव्हिजन फॉर टॅक्स असते. आता या प्रॉब्लेममध्ये नाही आहे, पण पुढे जसे प्रॉब्लेम वाढतील तसे प्रोव्हिजन फॉर टॅक्स असणार. म्हणजे तुम्ही टॅक्स एवढा येणार आहे तुमचा वर्षभराचा आणि तुम्ही ॲडव्हान्स किती भरला आहे. ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय, तुम्ही ऑलरेडी पेड, आणि प्रोव्हिजन म्हणजे काय, एवढा टॅक्स भरावा लागेल हे आपल्याला कळणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेट केलात तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं की नेट प्रॉफिटवरनं तुम्ही पुढे आहे बघा प्रॉफिट बिफोर टॅक्स लेस टॅक्स, मग तेव्हा जो काही टॅक्स येणार आहे तो इथे असणार आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स. मग ज्यावेळी दोन्ही आयटम असतील प्रॉब्लेममध्ये, ॲडव्हान्स टॅक्स आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स, त्यावेळी काय करायचं आहे, जो आयटम जास्त असेल, समजा ॲडव्हान्स टॅक्स तुमचा जास्त आहे, इकडे ॲडव्हान्स टॅक्स 50,000 आहे आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000 आहे, तर तुमचा जो काही नेट इफेक्ट जाणार आहे, नेट इफेक्ट जो काही जाणार आहे तो
अदर करंट असेटला जाणार आहे, म्हणजे असेट साईडला. पण समजा जर तुमचा प्रोव्हिजन फॉर टॅक्स जास्त असेल, म्हणजे इकडे प्रोव्हिजन फॉर टॅक्स 60,000 असेल क्रेडिट साईडला, आणि असेट साईडला तुमचा डेबिट साईडला ॲडव्हान्स टॅक्स 50,000 असेल, तर जो काही इफेक्ट आहे तो तुमचा इकडे होणार आहे क्रेडिट साईडला, म्हणजे लायबिलिटी साईडला इफेक्ट होणार आहे शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये तो इफेक्ट होणार आहे. लक्षात घ्या, ॲडव्हान्स टॅक्स आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्समधला डिफरन्स. जर फक्त ॲडव्हान्स टॅक्स असेल तर तो तुमचा एकटा डेबिट बॅलन्स आहे, असेट लागणार आहे. इकडे फक्त प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असेल तर तुमच्या लायबिलिटी क्रेडिट बॅलन्स आहे, लायबिलिटी साईडला जाणार आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन या हेडखाली प्रोव्हिजन फॉर टॅक्स म्हणून जाणार. पण जर दोन्ही आयटम असतील तर जो आयटम जास्त आहे त्या साईडला त्याचा इफेक्ट होणार आहे. जर ॲडव्हान्स टॅक्स जास्त असेल तर त्याचा असेट्सला इफेक्ट होणार आहे, आणि जर प्रोव्हिजन फॉर टॅक्स जास्त असेल तर त्याचा लायबिलिटी साईडला शॉर्ट टर्म प्रोव्हिजन ह्या हेडच्या अंडर इफेक्ट होणार आहे. पुढे 8% गव्हर्नमेंट बॉन्ड्स डेबिट बॅलन्स आहे. म्हणजे काय आहे 8% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, म्हणजे आपण गव्हर्नमेंटचे 8% इंटरेस्ट रेटवाले बॉन्ड्स परचेस केलेले आहेत, खरेदी केलेले आहेत. ती इन्व्हेस्ट आहे, विशाल लिमिटेडची इन्व्हेस्टमेंट आहे. 8% गव्हर्नमेंट बॉन्ड्स डेबिट बॅलन्स आहे. हे जर इकडे क्रेडिटला असले असते 8% गव्हर्नमेंट बॉन्ड्स तर कदाचित ते लोन असलं असतं. ओके, लोन घेतलं असेल आपण बॉन्ड्सच्या अगेन्स्ट वगैरे. पण आता ही 8% गव्हर्नमेंट बॉन्ड्स इन्व्हेस्टमेंट आहे, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट. पुढे घ्या स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड म्हणजे स्टॉक इन्व्हेंटरी या हेडला जाणार. तुमच्याकडे आहे बघा करंट असेटमध्ये इन्व्हेंटरी तिकडे. हे सगळे असेट साईडचे आयटम झाले. डेबिट साईडला जेवढे आयटम असतात ते असेटला जाणार आहेत. ओके, एकतर असेटला जातील किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातील. आणि क्रेडिट साईडचे जे आयटम आहेत ते एकतर इन्कमला जातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा लायबिलिटी साईडला जातील. आता क्रेडिट साईडला इक्विटी शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटलला जाणार आहे. स्पेसिफिक हेड आहे बघा, पहिलाच हेड आहे इक्विटी अँड लायबिलिटी शेअर होल्डर्स फंड, आणि त्याच्याखाली शेअर कॅपिटल. पूर्ण बॅलन्स शीट आधी नीट 2-3 वेळा वाचा, आधी पाठ करा. कॅपिटल रिझर्व कुठे जाणार आहे, रिझर्व अँड सरप्लसला. लोन फ्रॉम SBI लॉंग टर्म बॉरोविंगला जाणार. लोन फ्रॉम SBI लॉंग टर्म बॉरोविंग. प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई वेलफेअर फंड हे जाणार आहे लॉंग टर्म प्रोव्हिजनला, LTP. ओके, तुम्हाला सगळं फॉर्मॅट दिलं आहे त्याच्यामध्ये आहे बघा कुठच्या हेड कुठे जाणार आहे. किंवा तुम्हाला ते पाठ करायची काय गरज नाही आहे. आपले जसे प्रॉब्लेम वाढत जातील तसे तुमच्या लक्षात येईल कुठच्या हेड कुठे जाईल. प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस कुठे जाणार आहे, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. हे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कसं ठरतं, एका वर्षापेक्षा जास्त पिरियडचं असेल तर ते लॉंग टर्ममध्ये जाणार आहे, आणि एका वर्षापेक्षा कमी पिरियडचं असेल तर ते शॉर्ट टर्ममध्ये जाणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल तो पिरियड आपण कसा ओळखायचा, एका वर्षापेक्षा जास्त पिरियडचा आहे की कमी पिरियडचा आहे, ते कसं ओळखायचं, त्याच्या लायबिलिटीच्या स्वरूपावरनं ओळखायचं. म्हणजे आता एक्सपेन्स आहेत, एक्सपेन्स हे प्रत्येक वर्षी रिकरिंग नेचरचे एक्सपेन्स असतात, त्यामुळे ते दरवर्षीच असणार आहेत एक्सपेन्सेस. ओके, त्यामुळे ते प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्स आहे. म्हणजे तुमचं काय काय त्याच्यामध्ये येऊ शकतं प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्समध्ये, आउटस्टँडिंग सॅलरी वगैरे द्यायची असेल ती येऊ शकते. ओके, पुढे शॉर्ट टर्म लोन फ्रॉम बँक. शॉर्ट टर्म लोन बघा इथे शब्दातच आहे, शॉर्ट टर्म लोन म्हणजे शॉर्ट टर्म बॉरोइंग, लोन म्हणजेच बॉरोइंग. शॉर्ट टर्म बॉरोइंग तिथे येणार STB. अनपेड डिव्हिडंड, डिव्हिडंड तुम्ही दिलेला नाही आहे, डिव्हिडंड द्यायचा आहे, ही तुमची लायबिलिटी आहे, अदर करंट लायबिलिटी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट तुमचं कुठे येणार आहे, रिझर्व अँड सरप्लस. बिल्स पेएबल, ट्रेड पेएबल त्या हेडलाच्या अंडर जाणार आहे, ट्रेड पेएबलच्या अंडर. बिल्स ट्रेड पेएबलमध्ये काय करणार आहे, बिल्स पेएबल आणि ट्रेड क्रेडिटर्स, क्रेडिटर्स जर असतील तर, आणि सन्ड्री क्रेडिटर्स ट्रेड पेएबल. हा तुमचा पूर्ण ट्रायल बॅलन्स झाला. कुठच्या आयटम कुठच्या ग्रुपला आणणार आहे ते झालं. पुढे इकडे बॅलन्स शीट सॉल्व केलेली आहे, पण मी तुम्हाला आपल्या पद्धतीने कशी सॉल्व करायची बॅलन्स शीट ते तुम्हाला दाखवतो बघा. ओके, आता पहिला आयटम. सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्ही बॅलन्स शीट पहिली लिहून घ्यायची आहे. पूर्ण जी काय बॅलन्स शीट आहे आपली ती तुम्ही लिहायची. जेव्हा जेव्हा तुम्हाला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल त्यावेळी आपल्या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटप्रमाणे बॅलन्स शीट पूर्ण आपली लिहायची. हे बघा, ही बॅलन्स शीट लिहिलेली आहे आपली, जी आपली तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे तो इक्विटी अँड लायबिलिटी, त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल शेअर होल्डर्स फंड, नॉन करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी, असेट्स, नॉन करंट असेट्स आणि करंट असेट्स. ओके, हे 5 हेड आणि त्याच्या अंडर येणारे 4-4, 5-5, 6-6 हेड आहेत ते तुम्ही ते लिहायचे आहेत आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता पहिला प्रॉब्लेम सॉल्व करताना काय आहे,
तर ट्रायल बॅलन्स घ्यायचं. ट्रायल बॅलन्स तुम्ही मार्क केलेलं आहे त्याप्रमाणे ट्रायल बॅलन्स बघा, हा ट्रायल बॅलन्स आहे तुमचा आणि ही बॅलन्स शीट आहे. आता तुमच्या बॅलन्स शीटच्या सिक्वेन्सप्रमाणे आपण सॉल्व करत जायचं. पहिला हेड काय म्हटलं आहे बघा, शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटल तुमचा जो आहे शेअर कॅपिटल ह्या आयटम या ग्रुपमध्ये तुमच्या या हेडमध्ये काही आयटम येणार आहेत का, तर तुम्ही बघायचं ट्रायल बॅलन्समध्ये. ट्रायल बॅलन्समध्ये लायबिलिटी सेट करताना म्हणजे क्रेडिट साईड फक्त बघायची, डेबिट बघायची गरज नाही. मग काय शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल हे बघा पहिलाच आहे, शेअर कॅपिटलच्या ग्रुपखाली जाणार आहे. अजून कुठे एस सी म्हणून मार्क केलं आहे का बघा, शेअर कॅपिटल नाही आहे. ओके, मग पहिल्या हेडसाठी लिहायचं शेअर कॅपिटल नोट नंबर 1. ओके, आणि इकडे त्याची नोट करायची, नोट नंबर 1 शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल त्याच्या खाली लिहायचं इश्यूड, सबस्क्राइब्ड अँड फुल्ली पेड. ओके, इश्यूड सबस्क्राइब फुल्ली पेड. अमाऊंट किती आहे 52 लाख. 52 लाख अमाऊंट झाली. ही नोट्स टू अकाउंट्स हा फॉर्मॅट काढून घ्यायचा, नोट्स टू अकाउंट्स. ओके, मग 52 झाली तुमची ही नोट झाली. मग इकडे लिहायचं शेअर कॅपिटलमध्ये नोट नंबर 1 52 लाख. पुढचा हेड काय आपला, रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस. तर रिझर्व अँड सरप्लस या हेडमध्ये तुमचे काय आयटम जाणार आहेत, तर तुमचं ट्रायल बॅलन्स बघायचा. रिझर्व अँड सरप्लसमध्ये बघा पहिलं कॅपिटल रिझर्व आहे, ते रिझर्व अँड सरप्लसमध्ये जाणार आहे. अजून काय रिझर्व अँड सरप्लससाठी मार्क केलं आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे 2 हेड आहेत, कॅपिटल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे रिझर्व अँड सरप्लसमध्ये जाणार आहे. मग या इकडे लिहा रिझर्व अँड सरप्लसच्या समोर नोट नंबर 2. इकडे घ्या नोटमध्ये नोट नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस त्यामध्ये काय काय येणार आहे, तर पहिला आहे कॅपिटल रिझर्व. बघा तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे कॅपिटल रिझर्व 60,000. कॅपिटल रिझर्व हो 60,000. आणि दुसरं आहे बघा काय दिलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती दिलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 42,980 42,980. ह्या दोघांची टोटल करा किती होते बघा 1,02,980 1,02,980. ओके, मग ही इकडे घ्यायची रिझर्व अँड सरप्लस नोट नंबर 2 1,02,980. ओके,